ॲडव्होकेट निवृत्ती कराड, समाज कल्याण विभाग लातूर याच्यामध्ये जे दिव्यांगाचा 5% निधी असतो त्याच्यामध्ये दिव्यांगाला वेल्डिंग स्टॉल ही 2021-22 मंजूर करण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत भूपेन नारायण कलवले, उद्धव सोपान कराड, संगमेश्वर माधव कोरे, तुकाराम वसंत आलगुले, बालाजी व्यंकट जाधव, विशाल सोमनाथ गायकवाड या लोकांना प्रत्येकी 2,68,400 रुपये रक्कम जिल्हा परिषदेने वेल्डिंग स्टॉलसाठी मंजूर करण्यात आलेली होती। मग ह्या रकमेद्वारे हे पंचायत समितीला सुपूर्द करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर तिथले जिल्हा परिषदचे माजी सभापती असतील, समाज कल्याण अधिकारी असतील, BDO असतील, चाकूर पंचायत समितीचे आणि तिथले विस्तार अधिकारी असतील, या सर्वांनी मिळून हा घोटाळा केलेला आहे। याच्यामध्ये ह्या लाभार्थ्यांना 1 वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये पाठीमागे बोलवून संध्याकाळच्या वेळेला यांचे फोटो काढण्यात आले आणि प्रत्येकांना असं सांगण्यात आलं की तुमच्या अकाउंटवरती आम्ही पैसे टाकतो, तुमची गाडी खरेदी केलेली आहे, त्याची पासिंग RTO करून आम्ही तुम्हाला सपोर्ट लवकरात करू। त्याच्यानंतर यांच्या अकाउंटवर टाकलेले पैसे हे यांनी संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी, BDO आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सभापतीच्या मार्फत सुपूर्द करण्यात आलेले आहेत। गेल्या 2 वर्षापासून ही सतत जिल्हा परिषदेला खेटे घालत आहेत। आमची गाडी कुठं आहे, आमच्या पैशाचं काय झालं, त्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। त्याविषयी हा माझा पुतण्या आहे, त्याची चौकशी करण्यासाठी मी आलो असता मला येथील मुजोर अधिकारी कुठलीही माहिती अधिकार टाकलेला असताना पण वेळेवर दिलेली नाही। त्याच्यानंतर मी अपील केलं व हा घोटाळाची व्याप्ती फक्त चाकूर तालुक्यामध्ये कमीत कमी 31 ते 35 लाख रुपये एका तालुक्यामध्ये या दिव्यांगाचे सभापती असतील, समाज कल्याण अधिकारी असतील, BDO असतील आणि विस्तार अधिकारी यांनी संबंधित सगळ्यांनी मिळून या दिव्यांगाचे पैशाचा अपहार केलेला आहे। याच्यामध्ये मी यादीमध्ये दाखवतो तुम्हाला, यांच्या अकाउंटला अशा पद्धतीनं पैसे पाठवलेले आहे। हे माहिती अधिकारामध्ये सर्व उघडं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी असं जे केलेलं आहे की कंपनीचं कोटेशन दाखवलेलं आहे की नागपूरच्या कंपनीकडून आम्ही वाहन खरेदी केलेलं आहे। ॲक्च्युली ती नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही कंपनी नाही। मी तिथपर्यंत जाऊन पाठपुरावा केलेला आहे, त्याच्यावरती आहे त्या संपर्कावर गेलो, त्या मालकाशी संपर्क केला असता त्या मालकानं सांगितलेलं आम्ही कुठल्याही गाड्या दिलेल्या नाहीत किंवा आमच्याकडे आमचा गाड्याचा व्यवसाय नाही, मी फक्त कॅम्प्युटरमध्ये काम करतो, फक्त कॅम्प्युटर जिल्हा परिषदेला फुटवतो। त्याचे खोटे शिक्के बनवून त्याचा GST नंबर खोटा टाकून यांनी ह्याच्यामध्ये BDO, विस्तार अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि सभापतींनी यांनी सर्वांनी मिळून हे घोटाळा केलेला आहे। आणि याच कार्यकाळामध्ये 2022ला महाराष्ट्र शासनाने या जिल्हा परिषदेला दिव्यांगासाठी समाज कल्याणनं उत्कृष्ट काम केले म्हणून सर्वोत्कृष्ट पुरस्कार ह्या जिल्हा परिषदेला शासनाने प्रदान करण्यात आलेला आहे। हाच तो पुरस्कार आहे, इथं खूप मोठा एका तालुक्याचा आहे, ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे या जिल्ह्यामध्ये याची व्याप्ती खूप मोठी आहे। आणि ही समाज कल्याण अधिकाऱ्याकडे हे कळवले आहेत, त्यांनी तक्रार केलेली आहे जाऊन 1 वर्षापूर्वी, त्यांची कुठलीही दाद त्यांनी यांना दिलेली नाही, कुठला जबाब दिलेला नाही। तुला काय करायचं ती जा। काल मी BDO पाशी यांना घेऊन गेलो होतो, BDOनं पण मला आरेरेवर भाषा केली आहे, दिव्यांगाला बोललं तुम्हाला काय तक्रार करायची, कुठं जायचं का, माझे खूप वरीपर्यंत संबंध आहेत, हात आहेत, तुम्ही माझं काही करू शकत नाही। हाच BDO खूप भ्रष्टाचारी आहे आणि ह्याच्या विरोधात आता मी हायकोर्टमध्ये या सर्वांच्या तर्फे एक पिटिशन फाईल करणार आहे। तसेच CO साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, यांना हे सर्व यांचा जी कारनामा आहे, हा भ्रष्टाचार आहे, याचं मी एक निवेदन देणार आहे आणि एक समिती स्थापन करा म्हणून त्यांना विनंती करणार आहे। समिती स्थापन करून यांच्यावर कठोर शासन करण्यात यावं। त्या भ्रष्टाचारी लोकांवर BDO असतील, विस्तार अधिकारी असतील, समाज कल्याण अधिकारी असतील, यांनी हा खूप मोठा अपहार केलेला आहे। दिव्यांगाच्या बाबतीत अपहार करणे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे समाजासाठी किंवा इतरसाठी। आणि एकंदरीत हा घोटाळा माहितीच्या अधिकारामधून गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे। आज ह्याचं पूर्ण सत्यता बाहेर आले। हे दिव्यांग बांधव मला भेटलेले आहेत। माझा आमदार बच्चू कडू भाऊंशी बी माझा संपर्क झालेला आहे। मी मुंबईत त्यांची भेट घेणार आहे, त्यांना ही कागदपत्र दाखवून मी लवकरात लवकर हे हायकोर्टमध्ये ह्या भ्रष्ट लोकांच्या विरोधात हे पिटिशन दाखल करणार। समाज कल्याण अधिकारी कोणते आताचे समाज कल्याण अधिकारी 2022ला जे होते तेच समाज कल्याण अधिकारी आहेत। आता तुम्ही गेलो होतो समाज आणि माझ्याकडे त्यांच्या काही ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत,
त्याच्यामध्ये ह्या सभापतींनी त्या समाज कल्याण अधिकारी नरवाडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे. त्या ऑडिओ रेकॉर्डिंग मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये तो सरळ म्हणतो की ह्या दिव्यांग व्यक्तीला बोलताना म्हणतो की हे पैसे एवढे 2 लाख रुपये ह्यांना लागतात. 268मध्ये 2 लाख रुपये जर अधिकारी खात असतील एखाद्या योजनेमध्ये, कोणते आता समज करण्यात हां त्यांचं पण नाव घेतलेलं आहे. नरवाडे साहेबांचं, नाईकवाडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे. लोखंडे साहेब असतील, BDO साहेब त्यांचं नाव घेतलेलं आहे. आणि यांनी विशेषतः म्हणजे रात्री 9 वाजता पंचनामे केलेले आहे. दिव्यांगांना बोलवलेले सकाळी 8 वाजता. आणि पुटेवाडा असतील, विस्तार अधिकारी ही BDO असतील, ते दिव्यांग बांधवांसाठी हे दारू पिऊन रात्री 9, 9:30 वाजता पंचनामा केलेला आहे. आणि त्या पंचनामा एकाच गाडीमध्ये वेगवेगळ्या अँगलनं त्या दिव्यांग बांधवाला थांबवून त्यांचे फोटो काढून ते माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. एकच गाडी सगळ्याला वेगवेगळ्या अँगलनं थांबवलेला आहे, वेगवेगळ्या अँगलनं फोटो काढलेले आहेत. पण पाठीमागलचा जो परिसर दिसतोय तो सगळ्या फोटोमध्ये सेम आहे. आणि यांचं रात्री 9, 9:30पर्यंत ह्या दिव्यांग बांधवाला तिथं उपाशी पोटी ठेवलेला आहे. यांना त्या दिवशी रात्री घरी जायला 10-11 वाजले होते. त्यांना कुठलीही गाडी, कुठलीही सुविधा नाही. एक पिकअप करून ही त्याच्या गावी गेलेली आहे. हां दिव्यांग तुम्ही बोला. पालक नाही सगळे दिव्यांग आहेत, सगळे दिव्यांग आहेत. मी माझा चूक काय तो आणत आहे.